तर माननीय जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या आदेशान्वये पुढील 2 दिवसात पोषण ट्रॅकर संबंधी 2 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम अंगणवाडी सेविकांमार्फत ज्या डुप्लिकेट एंट्री या ज्या दुबार नोंद लाभार्थ्यांची दुबार नोंद झालेली आहे त्या डिॲक्टिवेट किंवा डिलीट कशा करायच्या हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या पर्यवेक्षकांकरिता जे युजर आय डी आपल्याला क्रिएट करावायचे आहेत ते कशा पद्धतीने क्रिएट करायचे हे मी सांगतो. आपण प्रत्येक प्रकल्पाकरिता आपण एक इंडिव्हिज्युअल युजर आय डी त्या ठिकाणी दिलेले आहेत. ते युजर आय डी पोषण ट्रॅकर पोर्टलवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक अशी स्क्रीन दिसेल. त्यामध्ये युजर हे सिलेक्ट करायचं आहे. आता आपण इथे सेक्टरसाठी सेपरेट स्वतंत्र युजर आय डी त्या ठिकाणी क्रिएट करतो पर्यवेक्षकांकरिता. यामध्ये ॲड युजर केल्यानंतर समोर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्यामध्ये फर्स्ट नेम आपण एंटर करावं. संबंधित ज्या पर्यवेक्षकाचं आपल्याला क्रिएट करायचं आहे त्या पर्यवेक्षिकेचं फर्स्ट नेम आपण इथे एंटर करावं. नंतर लास्ट नेम, नंतर ईमेल आय डी त्यांना विचारला जाईल. आता आपला जो अचूक ईमेल आय डी आहे तो आपला ईमेल आय डी या ठिकाणी एंटर करावा. त्यानंतर स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह सिलेक्ट करावं. आता त्यानंतर पासवर्डबद्दल तुम्हाला विचारलं जाईल. तर पासवर्डमध्ये शक्यतो ज्या संबंधित पर्यवेक्षिका यांचा आपल्याला ईमेल युजर आय डी क्रिएट करायचा आहे त्यांचा सेक्टर कोड आपण या ठिकाणी एंटर करावा. आता मी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोड या ठिकाणी एंटर करतो. हा पासवर्ड तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताल त्या प्रत्येक वेळेस हा पासवर्ड तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे हा पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. युजर आय डी आणि पासवर्ड ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला लॉग इनसाठी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर युजर टाईपमध्ये आपल्याला आता आपण हा युजर सेक्टरसाठी पर्टिक्युलर त्या बीटसाठी आपण तयार करत आहोत म्हणून आपण युजर टाईपमध्ये सेक्टर लेवल सिलेक्ट करावं. त्यानंतर स्टेट विचारलं जाईल. त्यामध्ये महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल त्या ठिकाणी औरंगाबाद सिलेक्ट करावं. आणि त्यानंतर प्रोजेक्ट, तर ज्या प्रकल्पाच्या संबंधित आपल्याला युजर आय डी क्रिएट करायचा आहे तो प्रकल्प आपण सिलेक्ट करूयात. जसं की आता मी इथे सिलेक्ट करतो फुलंब्री. जर मला फुलंब्रीच्या संबंधित पर्यवेक्षकाचा युजर आय डी क्रिएट करायचं तर फुलंब्री त्या ठिकाणी सिलेक्ट करेल. आणि सेक्टर, मग फुलंब्रीमधले सेक्टर तुम्हाला इथे दिसतील. तर यातलं माझं किंवा ज्या संबंधित पर्यवेक्षकाचं जे बीट असेल त्या बीटकरिता आपल्याला जो युजर आय डी क्रिएट करायचा आहे ते बीट आपण सिलेक्ट करूयात. आता जसं की मी इथे सिलेक्ट करतो ओढत बाजार 1. ही सगळी माहिती भरल्यानंतर इथे आपण सेव्ह करूयात आणि आपला पर्टिक्युलर त्या बीटकरिता आपला युजर आय डी त्या ठिकाणी सक्सेसफुली ॲड झालेला आहे. आता यानंतर आपण बघूयात जे डुप्लिकेट एंट्री सेविकांमार्फत झालेल्या आहेत त्या डिलीट कशा करायच्या किंवा डिॲक्टिवेट कशा करायच्या हे आपण बघणार आहोत. आता आपण इथे या ठिकाणी एक रिपोर्टमध्ये क्लिक करूयात. रिपोर्टमध्ये क्लिक केल्यानंतर बेनिफिशरी असं दिसेल तुम्हाला, तिथे क्लिक करूयात. त्यानंतर जो आपण महाराष्ट्र प्रोजेक्ट ज्या प्रोजेक्टच्या संबंधित असेल ते लाभार्थी ते प्रोजेक्ट आपण सिलेक्ट करूयात. ज्या सेक्टरच्या संबंधित असतील ते सेक्टर आपण सिलेक्ट करूयात. जी बेनिफिशरी आता ह्या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला जे डबल नोंद झालेली आहे किंवा ज्या डुप्लिकेट एंट्रीज आहेत तर त्यांची नावं तुम्हाला पहिले कलेक्ट करावं लागतील अंगणवाडी सेविकांमार्फत. तर ते कुठल्या बेनिफिशरी कुठल्या टाईपचे आहेत ते आपण सिलेक्ट करूयात. जसं की समजा जर एखाद्या प्रेग्नंट वुमनचं नाव दुबार नोंद झाली असेल तर आपण प्रेग्नंट वुमन ते जर आपल्याला डिॲक्टिवेट किंवा डिलीट करायचं असेल तर ते आपण सिलेक्ट करूयात. त्यानंतर इथे नाव टाकून तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. ज्या लाभार्थीचं आपल्याला डिॲक्टिवेट करायचं आहे दुबार नोंद झाली असल्यामुळे ते आपण सिलेक्ट करूयात. आता इथे बघा काही खाली तुम्हाला एक माहिती दिसेल. अशी तुम्ही मोबाईल व्ह्यूवर केलं तर हे तुम्हाला असं थोडंसं हे दिसेल. परंतु जर तुम्ही याला इथे जे 3 डॉट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल डेस्कटॉप साईट. याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला डेस्कटॉप व्ह्यू दिसेल किंवा तुम्ही हे कम्प्युटरसुद्धा केलं तर बेटर राहील.
तर बघा इथे एक तक्ता तुम्हाला दिसतोय. या तक्त्यामध्ये सर्व बेनिफिशरींचे नावं, मोबाईल नंबर, आधार कार्ड असा एक तक्ता या ठिकाणी आहे. ह्या तक्ता केल्यानंतर तुम्हाला इथे समोर शेवटचा जो कॉलम आहे ॲक्शन, हे जे ॲक्शन समोर तुम्हाला जे दिसतंय ना ब्ल्यू कलर, निळ्या कलरमध्ये, हे जे डिॲक्टिवेटचं बटन आहे. आता समजा जर मला हे श्रेया ही जे लाभार्थी आहे ही दुबार नोंद, समजा ते बघा इथं दुबार नोंद झालेली आहे. श्रेया 9022 नंबर सेम आहे, बरोबर, 0 ते 6. आता ही दुबार नोंद झाली तर मला आता ही डिलीट करायची आहे किंवा डिॲक्टिवेट करायची आहे. तर खूप साध्या पद्धतीने साधी प्रोसेस आहे याची डिॲक्टिवेट करण्याची. आता हे मला दिसतंय तर मी इथे याला डिॲक्टिवेट करतो आहे. डिॲक्टिवेट क्लिक केल्यानंतर इथे समोर मला येईल की आर यू शुअर वॉन्ट टू डिॲक्टिवेट दिस बेनिफिशरी. आता मी इथे येस बोलेल आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जी श्रेया नावाची जी लाभार्थी आहे आपण त्याला डिॲक्टिवेट केलेलं आहे. हे करत असताना आपल्याला काळजी याची घ्यायची आहे की ज्या ओरिजिनल एंट्री आहेत ती डिॲक्टिवेट होऊ नये. आपल्याला फक्त त्याच एंट्री डिॲक्टिवेट करायच्या आहेत ज्या सेविकामार्फत नजरचुकीने अथवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्या डबल नोंद झाल्या असतील, त्या आपल्याला फक्त डिॲक्टिवेट करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला डिॲक्टिवेट स्वतःचं पहिले पर्यवेक्षकांनी आपला युजर आय डी क्रिएट करावा. युजर आय डी त्यांचा क्रिएट करण्यासाठी त्या प्रत्येक प्रकल्पाकरिता आपण स्वतंत्र युजर आय डी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्यानंतर आपण आपापल्या संबंधित बीटचा सर्व सेविकांकडून माहिती घेऊन ज्या दुबार नोंद झाल्या आहेत त्या डिलीट कराव्यात. थँक्यू.